नमस्कार शेतकरी बांधवांनो, मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। शिधापत्रिका या 3 रंगाच्या होत्या। यामध्ये बघा पिवळी, केशरी आणि पांढरी। तर बघा हे जे शिधापत्रिका आहे तर हे आता या शिधापत्रिकांची छपाई कायमची बंद होणार आहे। हे शिधापत्रिका कार्ड आपण विविध हॉस्पिटलसाठी म्हणा, तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी म्हणा, याचा आपण वापर करत होतो। अनेक पिढ्यापासूनचा या शिधापत्रिकेशी संबंध होता। तर बघा आता ही छपाई बंद का करण्यात आली, तुम्हाला हा प्रश्न पडण्यास साहजिक आहे। तर बघा याचं कारण हे आहे की आता सध्या ई-पॉज मशीन आल्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला सध्या थंबनुसार धान्य आपण वाटप करत आहोत। आता पूर्वी कसं व्हायचं की धान्य वाटप केल्यावर या शिधापत्रिकांची त्याची जी नोंद होती तो आपण या शिधापत्रिकामध्ये जे 12-13 पानं होती त्याच्यामध्ये आपण त्याची म्हणजे कोणत्या लाभार्थ्याला किती माल दिला याचा आपण पिवळ्या असेल केशरी असेल या शिधापत्रिकामध्ये आपण त्याची नोंद करत होतो। परंतु आता काय झाले की थंब प्रणाली आल्यामुळे सर्व रेकॉर्ड आपल्याला ऑनलाईन दिसत आहे। त्याची पूर्ण नोंदणी या ई-पॉज मशीनद्वारे आपल्याला दिसत आहे। त्यामुळे आता ई शिधापत्रिका मिळणार आहे। आता तुम्हाला अजून प्रश्न पडेल की मग या ई शिधापत्रिकांचा वापर आपल्याला दवाखाना किंवा ॲड्रेस प्रूफसाठी वापर करता येईल का? तर 100% याचा वापर आपल्याला करता येणार आहे। कारण ई शिधापत्रिकेवर सुद्धा तुमचं जे अंत्योदय का अजून कुठलं रेशन कार्ड आहे त्याची सुद्धा एका कॉलममध्ये नोंद असणार आहे की जेणेकरून तुम्हाला ते शिधापत्रिकाची ओळख पटवता येईल। आता तुम्हाला अजून हा प्रश्न पडेल की आता ज्यांच्याकडे या पिवळ्या, केशरी आणि पांढऱ्या शिधापत्रिका आहेत त्यांचा आता सध्या ज्यांच्याकडे आहे त्यांचं काय होणार? तर त्यासुद्धा आपण त्यांचा वापर करणार आहोत। परंतु ज्यांना दुय्यम प्रत हवी आहे त्यांना दुय्यम प्रत मागणीनंतर आता ई शिधापत्रिकाच मिळणार आहेत। आणि जे नवीन अर्ज करतील त्यांनाही ई शिधापत्रिकाच मिळणार आहे। आता तुम्हाला पहिलं जी शिधापत्रिका होती ती वापरायला अतिशय योग्य होती, म्हणजे कुठेही ती अतिशय व्यवस्थित जाताना कुठं तुम्हाला कुठले कागदपत्रे काढायचे असतील किंवा कुठं न्यायचं असेल तर ते हाताळायला सुद्धा एकदम सोपं होतं। कारण त्याचे जे बनवण्याचे जे शिधाकार्ड कवर असेल त्याचा किंवा पानं असेल ती टिकाऊ पद्धतीची होती। परंतु आता जे नवीन जे ई शिधापत्रिका आहे त्याचं एकच सिंगल पेज असणार आहे आणि त्याच्यामुळे ते सांभाळायला सुद्धा भविष्यात त्याचं थोडं म्हणजे अवघड जाणार आहे। घडी घालून ठेवायचं असं फटण्याचं प्रकार होणार, असं म्हणजे भिजण्याचा प्रकार होणार, असं म्हणजे बरेच अडचणींना सुद्धा आता वापर करताना लाभार्थ्यांना त्रास होणार आहे। पण शासन याच्या पुढचा विचार करून भविष्यात याचं एक स्मार्ट कार्डसुद्धा येईल, कारण हे डिजिटल युग आहे। त्यामुळे यामध्ये अजून जर कोणाला काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा। आणि आमच्या मराठी दरबार या यूट्यूब चॅनलला जर कोणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण त्यामुळे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोचत असते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।